स्वच्छ सांगली सुंदर सांगली असा नारा सांगली मिरज आणि कुपवाड महानगरपालिका प्रशासनाकडून दिला जातो. मात्र काही ठिकाणचा अपवाद वगळता स्वच्छ व सुंदर सांगली कुठंच दिसून येत नाही, तर सर्वत्र दिसून येते ते तुंबलेल्या गटारी आणि कचऱ्याचे ढीग. अनेक ठिकाणी हा प्रकार चौकामध्येही आढळून येतो, तर सगळ्यात भयानक प्रकार हा गुंठेवारी परिसरामध्ये दिसून येतो. महिना 2-2 महिने झाले तरी गटार काढण्याकडे कर्मचारी मुकादम किंवा एसआय हे फिरकत सुद्धा नाहीत. मुकादम व एसआय यांना कुठल्या प्रभागात कुठल्या अडचणी आहेत याची कल्पना सुद्धा नाही. काही मुकादम हे नगरसेवकांच्या चाकरीला बांधलेले असल्यासारखे त्यांच्या घराच्या आजूबाजूचाच परिसर स्वच्छ करण्यामध्ये मग्न असतात. सांगली मिरज आणि कुपवाड महानगरपालिकेमध्ये अनेक प्रकारचे कर लावलेले जातात. या करामध्ये स्वच्छता कर ही घेतला जातो. स्वच्छता कर हा नागरिकांच्याकडून जर घेतला जातो तर त्यांना सोयीसुविधा का मिळत नाहीत असा सवाल अनेक नागरिकांच्या मधून उठत आहे. अस्वच्छतेमुळे अनेक साथीच्या रोगांना आमंत्रण मिळत असते. अनेकांना अनेक साथीच्या रोगांचा प्रादुर्भाव झालेला दिसून येतो. यामुळे अनेक घरांचे दवाखान्याचे हुमरे झिजवावे लागतात. याला जबाबदार कोण असा नागरिकांच्या मधून जोरदार सवाल उठत आहे. जर महानगरपालिकेकडे कर्मचारी नसतील असे उत्तर मुकादमकडून जर येत असेल तर महानगरपालिकेने नागरिकांच्या हातात फावडे खोरे द्यावे. कमीत कमी नागरिक आपल्या परिसराची स्वतः तरी स्वच्छता करतील.